ही चला चल रही, यूं ही चला चल रही, कितनी हसीन है ये दुनिया। फूल सारे झमेले देख फूलों के मेले, बड़ी रंगीन है ये दुनिया। रुम दुम दाना रत दुम दाना, रुम दुम दाना रत दुम दाना, रुम दुम दाना रत दुम दाना भैया। साधारण 20 मिनिटे चालत आल्यानंतर आपल्याला आपण बघू शकतो समोर एक घनदाट जंगल आहे। अशा ठिकाणी सापांना सोडणे मुळात योग्य वाटत नाही, पण मागच्या दिशेला बघू शकतो की पूर्ण घनदाट जंगल आहे। फक्त या माथेरान ट्रॅक जर वगळता पूर्ण घनदाट जंगल आहे, त्यामुळे हे वातावरण आणि हे जो एरिया आहे या सापांच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक किंवा पूरक असा आहे। त्यामुळे इथे त्यांना पाणी अन्न व्यवस्थितरित्या मिळू शकतो। त्यामुळे ही जागा माझ्या मते सापांना सोडण्यासाठी निश्चित करायला हरकत नाही। आपल्याकडे असलेले सध्या ते 2 साप आहेत, त्यापैकी एक साप विषारी आहे। विषारी साप आपण सध्या इथे सोडूया, जेणेकरून खाली किंवा वरती त्याला अतिशय पूरक अशा जागा आहे आणि त्या अशा ठिकाणी तो जाऊन त्याचं वास्तव्य व्यवस्थितरित्या करू शकतो। त्यामुळे आपण पहिला साप सोडूया। ओके, समोर जो आपण साप बघतात पणा बघितला की अगदी लक्षात येतं की नाग असा हा भारतात साधारण 11 जातीचे नाग सापडतात। त्यापैकी भारतात सापडणाऱ्या 11 जातीपैकी एक हा साप प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये किंवा भारताच्या कानाकोपऱ्यात कुठेही मिळतो, पण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये हा साप मिळतो। मराठीमध्ये आपण सर्वत्र याला नागच म्हणतो आणि इंग्लिशमध्ये याचं नाव आहे कॉमन इंडियन कोब्रा। मुळात हा साप भारतात सापडणाऱ्या प्रमुख 4 विषारी जातींपैकी एक आहे। त्यामुळे तुम्ही याचा फुटकार नक्कीच ऐकू शकता। प्रत्येक सापाची त्याच्या वक्षाला किंवा त्याच्या शत्रूला घाबरण्याची एक विशिष्ट पद्धत असते। अशीच याची एक पद्धत जी फुटकार करतो किंवा फणा काढतो, जेणेकरून त्याच्या शत्रूला असं वाटावं की माझ्यापासून त्याला धोका आहे आणि अशा रीतीने तो त्याच्यापासून दूर पळतो, जेणेकरून याला सुरक्षित पुढच्या प्रवासाला जाता यावं आणि याचं सुरक्षित एक माध्यम असतं। आता या ठिकाणी आपण याला सोडणार आहोत। वरचा जो ओव्हरऑल जर आपण परिसर पाहिला तर अतिशय पूरक असा आहे। बऱ्याच ठिकाणी खास खळगे आहेत, बऱ्याच ठिकाणी त्याला राहण्यासाठी निवासासाठी व्यवस्थित जागा आहे आणि ओव्हरऑल निसर्गाचा एक अंदाज घेतला तर इथे उंदरांची संख्या भयंकर प्रमाणामध्ये आहे। त्यामुळे याला म्हणजे अन्नाची कुठेही कमी पडणार नाही। बेडकांची संख्या तर इथे फारच आहे, त्यामुळे अशा ठिकाणी हा व्यवस्थितरित्या राहू शकतो। अगदी मी शांत झाल्यावर त्याचा फुटकार देखील कमी झाला। त्याला कारण असं आहे की कुठलीही हालचाल करणारी वस्तू जर त्याच्या आवाक्यामध्ये असेल, पाण्याच्या रेंजमध्ये असते, अशा वेळेस तो फुटकार करतो आणि समोरच्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतो। पण सगळे जर स्तब्ध उभे राहिलो तर हा अजिबात फुटकार करणार नाही किंवा हा त्याच्या वाटेवर पुन्हा निघून जाणार। त्यामुळे आपल्या सर्वांच्या साक्षीने याला माथेरानच्या जंगलामध्ये आपण एक जीवनदान देत आहोत। बातोनी है यूं ही चला चल रही, यूं ही चला चल रही, जीवन गाड़ी है समय पहिया। आंसू की नदियां भी हैं, खुशियों की बगियां भी हैं, रास्ता सब तेरा तक है भैया। यूं ही चला चल रही, यूं ही चला चल रही, कितनी हसीन है ये दुनिया। फूल सारे झमेले देख फूलों के मेले, बड़ी रंगीन है ये दुनिया। ना ना है ना ना हे नाग सोडल्यानंतर साधारण 15 मिनिटे चालत आल्यानंतर या माथेरान ट्रॅक चालू झाल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला समुद्राच्या दोन्ही बाजूला एक भव्य अशी खिंड दिसते आणि याच मधून ही माथेरानची कंट्री जर वगळली तर हे पूर्ण असं घनदाट जंगल आहे। त्यामुळे आता साधारण अजून 15 ते 20 मिनिटं चालत गेल्यानंतर अजून पुढे घनदाट असा अरण्य, अशा ठिकाणी आपण पुढचा साप सोडूया जो बिन विषारी आहे। हा साप तिथे सोडल्यानंतर आपण प्रत्यक्षदर्शी